निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना, शिंदे गट आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळतात। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेब्रुवारीत दोन्ही पक्ष एकत्र येतील असं भाष्य केलंय। मनसेनं मागील काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी सुरू केलेली असतानाच एकत्र लढण्याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी वर्षावर झालेली भेट फक्त विकास कामांसाठीच नव्हती हे आता स्पष्ट होऊ लागलंय। कारण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेब्रुवारी महिन्यात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी माहिती दिली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जाहीरपणे झालेली ही तब्बल 6वी भेट होती। त्यामुळे राज ठाकरे लवकरच महायुतीत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची। मग त्यात भाजप असेल, अजितदादा राष्ट्रवादी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं 45+ जे काही टार्गेट आहे ते निश्चित कंप्लीट होईल। महायुतीत 6 महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचा समावेश झालेला असताना आता राज ठाकरेही महायुतीच्या मार्गावर असल्याचं एकंदरीत घडामोडीवरून स्पष्ट होतंय। त्यामुळे आता महायुतीत जर 4 पक्ष असतील तर लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय। कारण मनसेनं राज्यातल्या 22 लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सातत्यानं नाशिक आणि पुण्याचा दौरा करून पक्षाची बांधणी करतायत। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यास मनसेला किती जागा मिळतील हा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आहे हे कळायला लागले आणि कदाचित ह्याच्याकरताच म्हणजे शेवटी मनसे काय करू शकते किंवा काय नाही करू शकते हा सत्ताधाऱ्यांनी देखील नीट विचार केला की मनसे कोणाच्या सोबत असेल तर निश्चितपणे त्याचा विजय नक्की आहे। हीच दहशत आणि हीच खरी राजकारणातली जी स्पेस आहे ती माननीय राज ठाकरे साहेबांशिवाय कोण भरू शकणार नाही। लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारी किंवा फेब्रुवारीत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मविया आणि महायुतीनं जागा वाटपावर लक्ष केंद्रित केलंय। आता मनसेनं जर शिवसेना शिंदे गटाची साथ दिली तर महायुतीतल्या 4 पक्षांना किती जागा मिळणार आणि जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार हे प्रश्न महत्त्वाचे असतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।